तुला या बंधनातून मोकळं करायचं आहे मला, त्यामुळे तू प्लीज याच्यावर सह्या कर आणि मोकळी हो. सह्या कर आणि मोकळी हो. इतकं सोपं वाटलं का तुम्हाला मिस्टर दिग्विजय? इतक्या सहज मी तुम्हाला या बंधनातून मोकळं करणार नाहीये. आणि कुठे परत जायचं मी? माहेर तुटलंय माझं. माझी म्हणवणारी सगळी नाती संपली आहेत. आता माझं जे काही आहे ते हेच घर आहे, हक्काचं. तुम्हीच दिलंयत ना मला. हे बघ अरुंधती, मला तर मी इथेच राहणार आहे, कायमची. तुला तुला कळतंय का? तू अरुंधती जहागीरदार यांना भेटायचंय. सरंजामे. अरुंधती सरंजामे झालीये ती आता. बरं, यात मी हे म्हणत नाहीये की जे झालं ते योग्य आहे, पण तिने स्वतःला अशी शिक्षा करून घेणंही बरोबर नाहीये. तू तिला प्रत्येक बाबतीत सपोर्ट केलायस, मग चांगल्या बाबतीत पण सपोर्ट कर. हे असं पाय निकामी करून आयुष्यभर स्वतःला पांगळं करून घेण्यात काहीच अर्थ नाही. असं करण्याने ती हळूहळू मनाने सुद्धा पांगळी होईल. अरे नितीन, तू केव्हा आलास? बरं झालं पण आलास. मला जरा बाहेर घेऊन चल ना. मला जरा मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय. अरे काय मिळते तुला हे सगळं करून? बंद कर हे सगळं. तुला खोटं बोलणारी माणसं तर आवडत नाहीतच. खोटेपणाही सहन होत नाही. पण तुझं हे असं खोटं वागणं कसं पटतंय तुला? मला सूड वगैरे काही उगवायचा नाहीये रे. मला फक्त त्यांना इतकंच जाणवून द्यायचंय, तुम्ही एका मुलीला हातोहात फसवलंय. त्यांना माफ करेन इतकी महान नाहीये मी. मला त्यांच्या पद्धतीनेच त्यांना उत्तर द्यायचंय. अमर, काय झालं? गाडी का थांबवली? काय झालं? वहिनी, नितीन सर, दिग्विजय सरांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलवलंय. हे माझं रेजिग्नेशन लेटर. तुम्ही मला नोकरीहून काढून टाकण्याच्या आतच मी स्वतः राजीनामा देतोय. नितीन, बायकोच्या मित्रावर संशय घेणाऱ्यातला नवरा नाहीये मी. नितीन, अरुंधती तुझी खूप जुनी मैत्रीण आहे, मला माहिती आहे. तुम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहात. नाही, मला माहिती आहे आम्ही हे लग्न मानत नसलो तरी दुनियासमोर आम्ही नवरा बायको आहोत. आणि प्रत्येकाला जसं आपलं नाव, मान, प्रतिष्ठा जपायला आवडते तसं मलाही आवडतं. आणि म्हणून जर तुला तुझ्या मैत्रिणीला जाऊन भेटायचं असेल तर तू तिला माझ्या घरी जाऊन भेटू शकतोस. मला तुमच्या मैत्रीला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तुमची मैत्री अशीच टिकून ठेवावी. पण हे असं गार्डन मध्ये भेटत राहिलास तर लोकांना गैरसमज होऊ शकतो. मलाही ते आवडणार नाही. आय थिंक आय हॅव मेड माय सेल्फ क्लिअर. तू जाऊ शकतोस. सर, क्लायंट बरोबर तुमची परवाची मीटिंग किती वाजता ठेवू? मोहन प्लीज, मला सध्या तरी कुठल्याही मीटिंग्स अटेंड करायच्या नाही आहेत, प्लीज. खरं म्हणजे पद्मिनी मॅमच ती मीटिंग अटेंड करणार होत्या, पण त्यांना एका कामासाठी पुण्याला जावं लागलं 4 दिवस. तिकडे त्या नवीन प्रोजेक्टचं फायनल करायचं आहे. ते पुण्याचं प्रोजेक्ट मी हँडल करतो. असंही मला थोडे दिवस या सगळ्यांपासून दूर राहायचं आहे. सो ते पुण्याचं प्रोजेक्ट मी हँडल करतोय. ओके, डोंट वरी. मग मला मी समजू. ओके ओके सर.